नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. वेतन त्रुटी निवारण समिती सुधारित वेतन श्रेणी लागू करणे संदर्भात जी.आर. निर्गमित. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेतन त्रुटी निवारण समितीची शिफारस केलेल्या सुधारित वेतन श्रेणी लागू करणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आली आहे की वेतन त्रुटी समितीने वेतन निश्चिती, निवड श्रेणी व प्रशासकीय सुधारणाबाबत केलेल्या शिफारसींपैकी शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील शिक्षक संवर्गाशी संबंधित शिफारशींनुसार कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात येत आहे. यामध्ये काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांचे वेतन दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी एस. 13 मध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन एस. 14 वेतन श्रेणीत निश्चित करण्यात सहाय्यक शिक्षकापेक्षा पदवीधर शिक्षकांचे दिनांक 1 जानेवारी 2016 रोजीची मूळ वेतन कमी होत असल्याचे निदर्शनास येते. अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी कमी होत असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2019 मधील नियम 7(1) नुसार त्याच वेतनश्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहे. याबाबत पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात येत असताना लेखा व कोषागार कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करून त्यानंतरच वेतन निश्चिती अंतिम करून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुधारित वेतन श्रेणी व समितीच्या शिफारशी लागू करताना वित्त विभागाच्या दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्ती लागू राहतील असे नमूद करण्यात आले आहे. धन्यवाद.